ना गुढीपाडव्याच्या मी या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याच्यात तुम्ही मेन प्रश्न विचारलाच नाही, ज्या बाबीसाठी आम्ही येते सगळे एकत्र जातो. तो प्रश्न असा आहे BL आणि स्पेशली त्यांच्यासाठी GR काढून त्यांना काही विशेष योजनेचा लाभ दिलेला आहे. काय तुमची यावरती मत आहे? या महाराष्ट्रामध्ये 2013ला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झालेला आहे. हा कायदा पारित झाल्यानंतर सुद्धा ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनी महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी त्या बोंधू बाबाकडे जाऊन त्यांचं पाया पडताना, त्यांचं तीर्थ पिताना, त्यांच्यावरती छत्री घेऊन उभं असताना ह्या ठिकाणी दिसते आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे की अशा अंधश्रद्धाला बळी पडत असताना त्या प्रकरणाला विरोध करायचं तर स्वतःच त्या ठिकाणी बळी पडताना दिसते आहे. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की अनेक राजकीय पुढारी आणि अधिकारीसुद्धा त्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहे असं दिसून येते आहे. दोषी असेल त्यांना अटक झालेली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी बाहेर येताना दिसते आहे. दोषीवरती कारवाई होणारच आहे. परंतु समाजामधील उच्चभ्रू व्यक्तीसुद्धा याला बळी पडत असेल ही फार मोठी शोभा आहे. सर, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित संत महाराज आणि बाबा आहेत, यांची सुद्धा चौकशी करावी असं तुम्हाला वाटतंय का? कारण की तो जो बंधू बाबा आहे त्याला मंत्रालयातनं विशेष योजनांचा लाभ मिळालेला आहे सर. नाही, अशा प्रकारे या बंधू बाबांना वाढविण्याचं काम खऱ्या अर्थानं राज्यकर्ते करताना दिसतंय, राज्य शासन करताना. होऊ शकते की त्याला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक किस्से या ठिकाणी बाहेर येणार. त्याच्यामध्ये अनेक शासकीय योजनाचा जर त्यांनी लाभ घेतला असेल ते सुद्धा प्रकरणं बाहेर येतीलच. निश्चितच SIT नियुक्त झालेली आहे आणि सभागृह 23 तारखेपासून सभागृहामध्ये 23, 24, 25 महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन आहे. त्यामध्ये सुद्धा अनेक बाबीवरती त्या ठिकाणी प्रकाश पाडणारच आहोत. सर, बोगस शिक्षकांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. त्या संदर्भात काही शिक्षकांनी आंदोलन नागपुरात सुद्धा केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आमची काही चूक आहे. यावर तुमचं या काय मत? संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 मे 2012 नंतर शिक्षक पदोन्नतीचा बॅन असताना अनेक महाराष्ट्रामध्ये, पूर्ण नागपुरात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस नेमणुका झालेल्या आहे. बोगस शालार्थ ID देण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगानं आपण विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी SIT नियुक्त केलेली आहे. आणि SITच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील बोगस शालार्थ ID घोटाळ्याची चौकशी होताना दिसते आहे. नुकतीच 1000 काही शिक्षकावरती नाशिकला सुद्धा असा प्रकार झाला आणि त्या प्रकरणामध्ये SIT या ठिकाणी काम करते आहे. नागपूरमध्ये 632 शिक्षकांचे मागील 1 वर्षापासून पगार थांबवलेले आहे. ते शिक्षक हायकोर्टामध्ये गेलेले होते. हायकोर्टानं म्हटलं ते काम करताय, त्यांना वेतन द्या. परंतु गव्हर्नमेंट हे सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि हा मुद्दा आम्ही या अधिवेशनामध्ये सुद्धा सभागृहात लावून धरलेला आहे. जर ते शिक्षक दोषी असेल किंवा त्या संदर्भात निवड करणारे त्यांचे संस्थाचालक असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील आणि ज्या प्रक्रियेमध्ये जे घटक असेल दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आम्ही या मताचे आहोत. जेव्हा त्या शिक्षकांच्या सेवा तुम्ही समाप्त केली नाही, त्यांना जनगणनेचे काम देता, त्यांना BLOची कामं देतात, त्याला इतर सर्वेक्षणाची कामं देतात, पण 1 वर्षापासून उपासीपोटी ते लोक काम करत आहे. त्यांना पगार दिला पाहिजे. नियमात जर अपॉइंटमेंट असेल तर त्यांना पगार दिला पाहिजे. नियमबाह्य असेल तर शासनाने त्यांच्या सेवा समाप्त केल्या पाहिजे. सर, एक पेन्शनच्या मुद्द्यावर तुम्ही आमदार झालेला आहेत. काय पेन्शनचा हा प्रश्न मागे निघाला आहे का? निश्चितच या ठिकाणी 2023ला हा आमचा इश्यू होता, एकच मिशन जुनी पेन्शन, आणि त्या अनुषंगाने सभागृहामध्ये निवडून गेलो. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सेवानिवृत्त होणाऱ्या नवीन पेन्शनमधील कर्मचाऱ्यांना 10% ही पेन्शन मिळेल किंवा नाही याची गॅरंटी नव्हती. परंतु शासनाने नंतर आंदोलनाची दखल घेऊन सभागृहामधील झालेल्या चर्चेनुसार त्या ठिकाणी शासनाने DCPS योजनेचं रूपांतर NPS योजनेमध्ये केलं. NPSचं रूपांतर या ठिकाणी शासनाने RNPSमध्ये केलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने UPS ही योजना लागू केलेली आहेत. आज UPS किंवा NPS RNPS या योजनेतून रिटायर्ड होत असेल तर
कमीत कमी कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन मिळण्याची या ठिकाणी शाश्वती निर्माण झालेली आहेत. परंतु आम्ही त्याच्यावर खुश नाही. UPS असो, RNPS असो किंवा GPS असो, या योजना आहे कंट्रीब्युशन अगेन्स्ट योजना आहे. कर्मचाऱ्याचा दरमहा पगारातून कपात घेऊन त्याच्या अगेन्स्टमध्ये पेन्शन देत आहे. परंतु कर्मचाऱ्यांची किंवा माझी स्वतःची मागणी आहे असे या कर्मचाऱ्यांसाठी की या राज्यातील कर्मचाऱ्यांना 1982ची कुटुंब निवृत्ती योजना जशीची तशी लागू करावी. सर, TET प्रश्न गाजतोय, काय यावर तुमचं मत? TETच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक दर्जाप्राप्त काही संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या की आम्हाला स्वतंत्र दर्जा असल्यामुळे आम्हाला TET लागू करू नये की आम्ही स्वतंत्ररित्या भरती करू शकतो TET नसतानासुद्धा. या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेल्या 1 सप्टेंबर 2025ला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की या भारतामध्ये 1ली ते 8वीला शिकवणारा कोणताही शिक्षक असो त्या शिक्षकाने शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे, त्याच्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मी कॉमेंट्स करत नाही. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिवाळी अधिवेशनात आम्ही विनंती केली होती की या संदर्भामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या लॉ अँड ज्युडिशरीनं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी दाखल करता येत नाही. RTE कायदा 2009 सेंट्रल गव्हर्नमेंट 2010मध्ये महाराष्ट्रात लागू झाला. 11/12 पासून त्याची अंमलबजावणी झाली. 13 फरवरी 2013ला शासनाने एक परिपत्रक शासन निर्णय काढला आणि 13 फरवरी 2013 नंतर ज्या नियुक्त्या होणार आहेत त्यांना TET शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी केलेली आहे. आमचं संघटना म्हणून आमची मागणी आहे, आमदार म्हणून मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये. या संदर्भामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी करावी. आणि त्या संदर्भामध्ये आता कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर तो संसदेचा विषय आहे. संसदेने बरेच खासदार मंडळीने हा विषय संसदेमध्ये मांडलेला आहे. RTE कायदा 2009मध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्या ठिकाणी संसदेमध्येच दुरुस्ती होऊ शकते. संसदेमध्ये दुरुस्ती झाली तर निश्चितच संपूर्ण राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होईल. सर, ZP म्हणजे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. शिक्षक असो किंवा मुख्याध्यापक असो, त्यांचे काही कामं असले तर त्यांना त्रास होतो. नाही, या संदर्भात भ्रष्टाचार वाढला असं म्हणता येणार नाही की संघटनेच्या माध्यमातून संघटनेकडे जी प्रकरणं येतात कुठल्याही प्रकारची लेनदेन न करता आम्ही त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आता परस्पर जाऊन कोणी काही करत असेल तर त्याला भ्रष्टाचारच होतो. कारण की प्रत्येक कार्यालयामध्ये अँटी करप्शनचा नंबर दिलेला असतो. जर कोणी पैसे मागत असेल तर त्यांनी सरळ सरळ अँटी करप्शनला गेलं पाहिजे. त्यांनी अँटी करप्शनच्या माध्यमातून ट्रॅप केला पाहिजे. जर घेणारा जेवढा दोषी आहे त्या प्रक्रियेमध्ये देणारासुद्धा तेवढाच दोषी असतो. म्हणून आपण भ्रष्टाचाराला चालना द्यायचं असेल दोन्ही घटक त्या ठिकाणी देणारा घेणारा हे दोन्ही जबाबदार असतात. परंतु संघटनेकडे जेव्हा प्रकरणं येतात त्या प्रकरणामध्ये 10-10 घंट्याच्या मीटिंग लावून कर्मचाऱ्यांची रास्त समस्या असेल सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शिक्षकांचे वेतन आणि भत्ते वेळेवर मिळत नाही, यावर आपलं काय मत आहे? नाही, शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भामध्ये जे रेग्युलर वेतन आहे आम्हाला 1 किंवा 2 तारखेला मिळून जातो, काही विशेष नाही. परंतु 511 अंशतः अनुदानित कर्मचारी आहेत. 511 हे आणि 6361 हे 2 हेड असे आहे हायस्कूल आणि ज्युनियरचे का ज्याला शासन स्तरावरूनच निधी अपुरा मिळतो. त्यामुळे त्यांच्या वेतनाला विलंब होतो. परंतु रेग्युलर वेतन मिळावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात काय आहे तुमचं? सांगितलं, जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात संघटनेची मागणी आहे की आम्हाला DCPS नको, NPS नको, RNPS नको, UPS नको. राज्य कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS पेन्शन योजनाच मिळाली पाहिजे. यासाठी आमचा सतत कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काही शिक्षक आहे यंदा कायमस्वरूपी करण्यासाठी आपण काय योजना उचलली? हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं
6 फरवरी 2023ला शासनाने एक कंत्राटीकरणाचा शासन निर्णय काढलेला होता आणि या कंत्राटीकरणाच्या त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील 138 संवर्गाच्या सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्याच्या संदर्भातला तो शासन निर्णय होता. आपण पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यामध्ये युवकांना, सुशिक्षित बेरोजगारांना घेऊन आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा परिणाम झाला का शासनानं तो शासन निर्णय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला होता. परंतु शासनानं आता डिपार्टमेंट वाईज खाजगीकरण करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरत्या सुरू केलेल्या आहेत. आदिवासी विभागामध्ये सुद्धा जवळपास 1900 शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आपल्याला आरक्षण आहे. आरक्षण डायरेक्टली संपवू शकत नाही. म्हणून या भारतातल्या या राज्यातल्या सरकारी नोकऱ्या संपल्या तर ॲटोमॅटिक आरक्षण संपेल. या दृष्टीनं खाजगीकरणाला चालना देण्याचं काम महाराष्ट्र शासन, राज्य शासन करताना दिसतंय. संच मान्यतेला घेऊन शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे आणि शिक्षकांनी समजण्याचा प्रश्न मार्गी लागला. 15 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. सर्वप्रथम 5 जुलै 2024ला सभागृहामध्ये त्याला तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आपण वाचा फोडण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांचं सेवा संरक्षण जे काढून घेतलं होतं ते मुख्याध्यापकांना 100पेक्षा शाळेचा पट कमी झाला असेल अशा मुख्याध्यापकांना सेवा संरक्षण मिळवून देण्याचं काम केलं आणि सभागृहामध्येच आपण त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येचे निकष बदलावे ही सुद्धा मागणी केली होती. परंतु काही प्रायमरीच्या संघटना हायकोर्टात गेल्या आणि हायकोर्टानं म्हटलं की तो शासन निर्णय काढलेला आहे तो RTE धोरणाशी सुसंगत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचा कोर्टाने म्हटल्यामुळे शासनाने 25-26मध्ये त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून संच मान्यता केलेली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 1000पेक्षा जास्त शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. हा मुद्दा या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये आपण लावून धरला आणि सभागृहामध्ये शिक्षण राज्यमंत्र्यांनी स्पष्ट सभागृहात सांगितलं की महाराष्ट्रातली एकही शाळा आम्ही बंद पडू देणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं. परंतु खालच्या स्तरावरती मात्र 25-26ची संच मान्यता अंमलबजावणी केली. अनेक शिक्षक अतिरिक्त झालेल्या आहेत, शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. त्यांचं समायोजन झालं तर ॲटोमॅटिक मराठी माध्यमाच्या बऱ्याचशा शाळा त्या ठिकाणी बंद पडतील. हे सभागृहात एक आश्वासन द्यायचं, खालच्या स्तरावरती दुसरीच कुठली तरी कृती करायची असं या महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. शिक्षकेतर कर्मचारीच्या पदभरती संदर्भात सभागृहामध्ये निर्णय झालेला होता, परंतु आदेश निर्गमित झालेला नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये 2019ला शासनाने नवीन आकृती बंद तयार केला. 22-23मध्ये पदं मंजूर केली पर्यंत पदं मंजूर केलेली नव्हती. 22-23मध्ये शिक्षकेतरची पदं संच मान्यतेमध्ये दर्शवण्यात आली. 21 फरवरी 2024ला शासनाने एक शासन निर्णय काढला. शिक्षक पदभरती सुरू करण्यात आली आणि त्याच्यानंतर 4/4/2025ला एक शासन निर्णय काढला. अनेक संस्था चालकांनी भरत्या केल्या, परंतु शासनाने लगेच 28 मे 2025ला एक शासन निर्णय काढला. कोणी काढला की जिथं पदभरती करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली, मंत्रालयातून शासन निर्णय निघाला. त्या शासन निर्णयाला 28 मेला डायरेक्टरनी त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या अपॉइंटमेंट झाल्या, ज्या मान्यता झाल्या, शालार्थ SD साठी प्रकरणं प्रलंबित आहे. हा सुद्धा मुद्दा या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण घेतलेला आहे. 21 फरवरी 2024 ते 28 मे 2025 दरम्यान ज्या मान्यता झाल्या असेल त्या मान्यतांना शालार्थ ID देण्यात याव्या आणि सभागृहामध्ये सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी ते मान्य केलं. त्या संदर्भातली निश्चितच कारवाई होतील, त्यांना न्याय मिळेल. परंतु 28 मे 2025 नंतर ज्या काही नियुक्त्या होणार आहेत त्यामध्ये शासनाने एक नवीन राजपत्र 12 मार्चला प्रसिद्ध केलेलं आहे. त्या राजपत्रामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये त्यांनी नवीन राजपत्र तयार केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की त्यापूर्वी झालेल्या अपॉइंटमेंट ज्या असतील त्यांना मान्यता द्यावा आणि यापुढे होणाऱ्या अपॉइंटमेंटला तो राजपत्र लागू करावं. आमची काय हरकत नाही. सर, गुढीपाडवा